अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची मुलगी दुआ आता 1 वर्षांची झाली। या जोडीनं लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केलाय, ज्याची एक झलक दीपिकानं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे। अभिनेत्री ऐश्वर्या रायनं तिचा पती अभिषेक बच्चन यानं सुद्धा आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। ऐश्वर्यानं मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये तिच्या व्यक्तिमत्वाच्या हक्कांसाठी संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती। याप्रमाणेच आता एआयच्या मदतीनं तिचं फेक कंटेंट तयार करून व्हायरल करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी तिनं हे पाऊल उचललंय। अभिनेत्री ऐश्वर्या रायनं तिचा पती अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळावा यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे। संजय कपूरची तिसरी पत्नी प्रियानं संपत्ती हडपण्यासाठी बनावट मृत्यूपत्र सादर केल्याचा आरोप सुद्धा दोन्ही मुलांनी याचिकेमधून केलेला आहे। अभिनेता सलमान खान याला आता मिळत असलेल्या धमक्यांनंतर बिग बॉस शोच्या निर्मात्यांनी अभिनेत्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे। अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी मोठे निर्णय सुद्धा देण्यात आलेले आहेत। आता जेव्हा बिग बॉसच्या वीकेंड का वॉर एपिसोडचं शूटिंग होतं तेव्हा सेटवर लाईव्ह ऑडियन्स नसतात। गेल्या सीझनमध्ये लाईव्ह ऑडियन्स होते, पण या सीझन दरम्यान सलमान खानच्या सुरक्षेची विशेषतः काळजी घेण्यात येते आहे। दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा द बंगाल फाइल्स हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता। सुरुवातीला या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई केलेली नाही, पण आता या चित्रपटाच्या कमाईमध्ये आणखी घसरण झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीचा इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित झालाय। चिन्मय मांडलेकरने हा पिक्चर दिग्दर्शित केलेला आहे। या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत असताना आता चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार आहेत। या एका मुलाखतीदरम्यान मनोज बाजपेयीनं भाऊ कदम यांचं खूपच कौतुक केलंय। भाऊकडून खूप शिकायला मिळालं असं सुद्धा मनोज म्हणालाय। दशावतार या आगामी मराठी चित्रपटातील रंगपूजा ही भैरवी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता भरपूर पसंती मिळतेय। तर या गाण्याचं सध्या सर्व स्तरातून कौतुक सुद्धा होतंय। अजय गोगावलेंचा आर्त स्वर, गुरु ठाकूरची अप्रतिम शब्दरचना आणि एव्ही प्रफुल्लचंद्र यांची सुमधुर चाल यामुळे आता भैरवीला दर्जा प्राप्त झालाय। अभिनेता वैभव तत्ववादीनं नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान दारूबद्दल एक भाष्य केलंय। मला दारूचा राग आहे असं स्पष्टीकरण वैभव तत्ववादीनं व्यसनांबद्दल केलेलं आहे। मनाचे श्लोक या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झालाय। मनाचे श्लोक चित्रपटामधून मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे हे आता मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत। काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं, तर आता टीजरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। बिग बॉस 19च्या घरामध्ये तिसऱ्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली। तिसऱ्या आठवड्यामध्ये 4 सदस्य नॉमिनेट झालेत। बिग बॉस 19च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये डबल एलिमिनेशन होणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यामुळे आता तिसऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशनकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय।